राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ची बहीण मी तर हे पहिल्यांदा सांगोल्याच्या इलेक्शनमध्ये होतंय किंवा निवडणुकींमध्ये होतंय की उमेदवार आणि त्याच्या घरचे सगळे जण किंवा आमचे जे सगळे आहेत सोबती आमच्या बरोबरचे ते सगळेजण मिळून घरोघरी प्रचार करतायत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सगळीकडून मिळत आहे. या प्रभावामध्ये रस्त्याची आता अतिशय दुरावस्था आहे. हो, रस्ते नाहीत आणि गटारी दुरावस्था आहे. त्या संदर्भामध्ये काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की इथं जे रस्त्यांची म्हणजे फक्त हाच प्रभाग नाही तर गावातले किंवा जे सगळीकडचे रस्ते, उघड्या गटारी, कचऱ्याची समस्या हे जे सगळं आपण बघतोय ते खूपच नागरिकांना त्रासदायक गोष्ट घडत आहेत. जर माझा भाऊ विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके हा निवडून आला तर ह्या सगळ्या चांगल्या सुधारणा होणार आहेत. तर जसं माझे वडील म्हणाले की नागरिकांची जबाबदारी म्हणा आपण तसं समजूया की जर तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल किंवा तुम्हाला जर चांगले रस्ते हवे असतील तर नक्की तुम्ही डोळसपणे विचार करायला हरकत नाही आणि माझ्या भावाला निवडून द्या. मी प्रभाग क्रमांक 9 मधून सौ राजनंदिनी राकेश ढानके उमेदवार म्हणून उभारले आहे आणि माझं चिन्ह आहे विजेरी टॉर्च. आपण सर्वांनी मला बहुमूल्य मत देऊन सहकार्य करावे आणि सेवेची. मी राकेश ढानके, प्रभाग क्रमांक 9 मधून माझी पत्नी सौ राजनंदिनी राकेश ढानके ही अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे. तिचं चिन्ह विजेरी टॉर्च आहे. तसेच प्रभाग क्रमांक अ मधून आमचे मित्र उत्तम ढोले हे पण अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत. त्यांचं चिन्ह पांगुळगाड आहे. आणि आमच्या अपक्षातूनच नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले विश्वेशजी झपके हे पण आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलेले उमेदवार आणि अपक्ष उमेदवार आहेत. यांचं चिन्ह AC आहे. सर्वांनी आपण आमच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला सेवेची संधी द्यावी. गुरुवर्य झपके सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जर सेवेची संधी मिळाली तर आम्ही सर्वजण झपके सरांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक कसा राबवता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रशासनासंग तुमची सर्व जी काय मतं आहेत किंवा मागण्या आहेत ह्या तिथं मांडून ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न असेल आमचा.